हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर येते। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पात्र लाभार्थी यादी प्रसिद्ध झाली असून कर्जमाफीच्या रकमेत काही तफावत वाटल्यास शेतकऱ्यांना आता थेट ऑनलाईन आणि हेल्पलाईनद्वारे तक्रार नोंदवता येणार आहे। हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ही घोषणा केली आहे। तसंच या योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत असून कुणीही शुल्क मागितल्यास तत्काळ तक्रार करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या सुविधेचा लाभ घ्यावा। काही ठिकाणी जे आहे असा आम्हाला विषय आढळून आलेला होता, ज्याच्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांचा जितका कर्ज आहे त्या अनुषंगाने जे आहे जी लिस्ट प्रकाशित करण्यात आलेली होती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेमध्ये, त्याच्यामध्ये काही तफावत येत होती। परंतु काही ठिकाणी असं पण झालेलं आहे की ई-केवायसी करताना जी ओरिजिनल अमाऊंट होती ती आलेली आहे, परंतु तरी पण काही शेतकऱ्यांना जे आहे असं संभ्रम असेल की त्यांची जी कर्ज आहे आणि जी प्रकाशित लिस्ट आहे त्याच्यामध्ये जे कर्ज आहे तो वेगवेगळा आहे। त्याच्यामध्ये जे आहे त्यांनी संबंधित आपली आज आम्ही हेल्पलाईन इश्यू करतो, आपण जे आहे सर्व हेल्पलाईनमध्ये जे आहे तो आपण फोन करावा आणि आपली तक्रार कमीत कमी नोंद करावा। आपला एक ऑनलाईन पोर्टल आहे जो आता सुरू होणार आहे, त्याच्या तक्रारीचा आतापर्यंत तो सुरू झालेला नाही आहे। तो तक्रारीचा पोर्टल जे आहे तो flrs.maharashtra.gov.in आहे। त्याच्यामध्ये जे आहे एकदा आपली फॅसिलिटी सुरू झाली की मग तो पण आपल्यासाठी आम्ही उपलब्ध करून देणार। सध्या महावीर केंद्रावरती शेतकऱ्यांच्या गर्दी वाढलेली आहे, सर्व्हर डाऊन असल्यामुळे काय आता सर्व्हर ज्या ठिकाणी डाऊन आहे त्या ठिकाणी आमच्याकडून जे आहे ते सर्व्हर अपडेशन आणि सर्व्हर परत कसं चालू करायचं त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे। ज्या ठिकाणी चालू नसेल त्याची पण आपण तक्रारी जे आहे त्या हेल्पलाईन मध्येच टाकावा, आम्ही लवकरात लवकर तो चालू करण्याचा प्रयत्न करतो। सर, यादीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांनीच केवायसी करायची की इतर शेतकऱ्यांनी करायचं? नाही, आता यादीमध्ये जे आलेले आहे आधी तो केवायसी जे आहे तो आधी करावा, कारण आता जे आहे त्यांच्या ऑलरेडी यादीमध्ये नाव प्रकाशित आहे आणि त्यांचं जे आहे एकदा झाला की मग ते लगेच आम्हाला जे आहे तो कर्जमाफी योजनेचा लाभ त्यांना देता येईल। काही आधार सेंटरवर सर अतिरिक्त शुल्क आकारले? सर्व आधार केंद्र म्हणजे की भाई आपण जे आहे कोणत्याही ठिकाणी जे अतिरिक्त शुल्क जे आहे ते आकारू नका। कोणत्याही वेळी अशा आम्हाला समजला की आपण जे आहे एक ठिकाणी जे आहे ह्याच्यासाठी शुल्क घेऊ लागलोय, त्याच्यामध्ये जे आहे आपली केंद्र जे आहे ते आम्ही त्याच दिवशी बंद करणार। तर यामध्ये जे काही शेतकरी मयत झालेले, काही जणांनी आत्महत्या त्यांच्यावर जर कर्ज असेल तर त्यांच्यासाठी काय सूचना? नाही, आता ज्या ठिकाणी जे आहे असं समजा मयत झालेले असतील किंवा आपल्या दुसरं काही कारणास्तव जे आहे त्यांची जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये नावमध्ये जे आहे तो वेगळे नाव असेल, त्याच्यामध्ये जे आहे तो पण आपण जे आपण हेल्पलाईन देऊ लागलोय त्याच्यामध्ये आपण तो मुद्दा जे आहे तो नोंदणी करावा। त्याच्यामध्ये जे आहे मी लवकरात लवकर तो तक्रारीचं निवारण काढतो।